श्लोक 20. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकमश्नन्ति दिव्यांति विदेव भोगान. अर्थ, 3 विद्या जाणणारे, सोम वनस्पतीचा रस पिणारे, निष्पाप लोक माझे म्हणजे ईश्वराचेच यज्ञद्वारे यजन करून स्वर्गात आपली गती होण्यासाठी प्रार्थना करीत असतात. ते पुण्याने प्राप्त होणाऱ्या देवेंद्र लोकांना प्राप्त करून घेऊन त्या स्वर्गलोकात दिव्य अशा देवभोगांचा उपभोग घेतात. विवरण: 3 विद्या. ऋग्विद्या ही सूक्त म्हणजे सुउक्त सुभाषण विद्या आहे. यामध्ये सुविचार आहे. यजुर्विद्या ही सत्कर्म विद्या आहे आणि सामविद्या ही उपासना विद्या आहे. या 3 विद्यांनी माणूस सुसंस्कार संपन्न होतो. सद्विचार, सत्कर्म आणि सदुपासना यांचे आधारे तो आपले भोग वाढवू शकतो. सद्विचारांचा प्रसार करून माणूस सत्कर्मे करण्याकडे प्रवृत्त होत जातो. यायोगे आपली उपासना करून तो सुख मिळवण्याचा पुष्कळच प्रयत्न करतो. अर्थात अशी उपासना तो विशिष्ट कामनापूर्ती म्हणजेच विशिष्ट प्रकारचे भोग मिळावेत यासाठीच करीत असतो. जगात अशा लोकांची संख्या खूपच आहे. धन मिळावे म्हणून अध्ययन करतात, चांगले उद्योग करतात. इतकेच नाही तर याची भक्तीसुद्धा याचसाठी म्हणजे धन मिळवण्यासाठीच असते. आपण सुद्धा आत्ता व्यवहारात ह्याचा विचार केला तर आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतो. चांगले म्हणजे काय, तर ज्या शिक्षणामुळे त्यांना चांगली नोकरी मिळेल आणि त्यांना चांगला पगार मिळेल, म्हणजेच त्यांना जास्त धन मिळेल, यासाठीच आपले प्रयत्न सातत्याने सुरू असतात. आता यामध्ये सोमपाहा हा शब्द आलेला आहे, म्हणजेच ते सोमयाग करतात. संपूर्ण यज्ञयाग करणाऱ्यांचे ते उपलक्षण आहे. मानवी उन्नतीशी याचा खूप जवळचा संबंध आहे. नरमेध मानवी उन्नतीला सहाय्यक असाच आहे. नरमेध म्हणजेच युद्ध करणे. यामध्ये दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण करणे हा प्रमुख हेतू असायला लागतो, जेणेकरून सर्व मानव जातीला सुखाने नांदता यावे याची अपेक्षा यामध्ये केलेली आहे. अश्वमेध हा राष्ट्राचे दिग्विजयासाठी केला जातो. राजसूय नवीन योग्य राजाची निवड केली आहे की नाही हे ठरविण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंवा हा यज्ञ केला जातो. वाजपेय यामध्ये सर्वांना अन्नपानाचे दान मुख्यत्वे करून केले जाते आणि सर्वमेध यज्ञात सर्वस्वाचे समर्पण जनतेच्या उन्नतीसाठीच केले जाते. स्वराज्य प्राप्तीसाठी, स्वातंत्र्यासाठी असे सर्वस्वाचे दान शेकडो, हजारो, लाखो लोकांनी केलेले आहे. आपल्या बांधवांना पारतंत्र्याच्या यातना भोगाव्या लागू नयेत हा अगदी त्यात चांगला उद्देश होता. यामध्ये आपले ऐहिक व पारमार्थिक भोग वाढविण्याचा हेतू प्रमुख असतो. हे लोक पूतपापः म्हणजे निष्पाप असेच असतात. परंतु केलेल्या कर्माचे फळ फक्त माझे उपभोगासाठी मलाच मिळायला पाहिजे हा भाव या सर्व कर्मात असतो. तिन्ही वेदात विधान केलेली कर्मे करून ते निष्पाप झालेले लोक यज्ञद्वारा स्वर्गप्राप्तीची इच्छा करीत असतात व पुण्यकर्मांनी इंद्रलोकास म्हणजे स्वर्गात जाऊन तेथील देवांचे जे दिव्य भोग आहेत त्याचा उपभोग घेतात. वेदात अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, हे आपण पाहिलेच आहे. ऋग्वेदातील काही ऋचांचा विनियोग यज्ञात होतो. यज्ञसमयी सामगान होई तेव्हा त्रैविद्या यांनी यज्ञ संपन्न होत असे. या यज्ञकर्त्यांना दीक्षित असे म्हणत. ते स्वर्गाची कामना करून स्वर्गात जात असत व स्वर्गात फक्त देवांनाच शक्य असलेले असे दिव्य उपभोग किंवा भोग ते उपभोगतात. आपल्याला आता असे वाटते
की अशा प्रकारचे यज्ञ बंद पडलेले आहेत, पण तसे प्रत्यक्षात नाहीत. कारण हे यज्ञ हे प्रतिकात्मक आहेत. ज्ञानाला दिलेले ते स्थूल रूप आहे. स्थूल रूपाने आपल्या डोळ्यासमोर जे यज्ञाचे चित्र आहे, तशा प्रकारचे यज्ञ कदाचित आता बंद झालेले आहेत. असे असले तरी यज्ञ हे होतच आहेत, कारण सारी सृष्टी या यज्ञचक्रावरच तर आधारलेली आहे. यज्ञ म्हणजे ऊर्जा निर्मिती. शतपथ ब्राह्मण यामध्ये हा विचार सांगितलेला आहे. विविध देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे यज्ञ विधान असे. अगदी अलीकडच्या काळात शिवाजी राजांवर विजय मिळवण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांनी शतचंडी याग करून देवीला प्रसन्न करून घेतले होते असे सांगतात. अशा रीतीने अनेकविध देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आजही यज्ञयाग केले जातात. अलीकडच्या काळात म्हणजे आता आपण ज्या काळात वावरतोय त्या काळात सुद्धा गणेश याग, नवग्रह, नवचंडी, शतचंडी ही त्याची काही उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. सोमपान, सोम म्हणजे चंद्र, ही मनाची देवता म्हणून कर्माने व त्यागाने मानसिक समाधान लाभण्यासाठी सोमपान महत्त्वाचे आहे. त्या त्या शक्ती देवता या यज्ञाने प्रसन्न होतात, स्वर्गीय भोगसुद्धा देतात. आजकाल विजेच्या शोधामुळे अगदी दुर्गम ठिकाणी, खेड्यापाड्यात, जंगलात, गरिबाचे झोपडीत, मध्यमवर्गीय शहरवासीय, श्रीमंत सधन अशा सर्व प्रकारचे लोकांचे घरात विजेचा लखलखणारा प्रकाश उपलब्ध आहे. जे भोग देवतांना शक्य असतात ते यज्ञाने सर्वांनाच प्राप्त होऊ शकतात. हे यज्ञ कर्म स्वतःबरोबरच इतरांचा सुद्धा उद्धार करतात. उद्धार म्हणजेच उन्नती. आज विविध प्रकारच्या संशोधकांनी लावलेल्या शोधामुळे सामान्य लोकांचे जीवन सुधारलेले आहे. वर दिलेले विजेचे उदाहरण हे सुद्धा त्याचेच एक द्योतक आहे. असे हे यज्ञाचे मानवाच्या उन्नतीचे उद्दिष्ट आजही आपल्याला अनुभवाला येते. नव्या ज्ञानाने सर्व समाजास सुखी करण्याचे उद्देशाने हे संशोधक आपले जीवन त्यासाठी खर्ची घालतात व सर्व समाजाला नव्या अनुभवांची क्षितिजे दाखवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात. हाच वेदात सांगितलेला यज्ञ आहे. इथे आपण थांबूया.